मंत्रिमंडळातील एक जागा योग्य व्यक्तीसाठी राखीव, अमोल मिटकरींचे सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात 42 मंत्री झाले आहेत. मात्र एक पद अद्याप रिकामे आहे. मात्र आता एका या पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ती जागा वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधीच महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ही 42 झाली आहे. त्यामुळे शेवटचे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आलं आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचबाबत बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना अमोल मिटकरी यांना मंत्रिमंडळात एक मंत्रिपद खाली ठेवण्यात आलं आहे. ते नेमकं कोणासाठी आहे, जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार असल्याचं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठी रिकामी ठेवलेलं होतं. मात्र त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे बोललेत ना, योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही बघा आता वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. मंत्रिपद तर नेमकं ते कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी की कोणासाठी नेमकं? थांब रे, माझा प्रश्नाचं उत्तर थांब ना. पहिले तुम्ही विचारा ना. माझा प्रश्न असा आहे की एक ते मंत्रिपद जे खाली ठेवलं ते नेमकं कोणासाठी? जयंत पाटलांसाठी की नेमकं कोणासाठी? मागही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं. त्यावेळेस त्यांनी फार विचार केला. नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं महाविकास आघाडीला. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथं जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील. त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल. तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वन डाऊनला जो प्लेअर होतो ना ते वन डाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे. जयंत पाटील असतील त्या पदावरती. नाही, ते थोडं त्यांना अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण मला जेवढी माहिती आहे ते नक्की येतील. त्याच प्रश्नात ते लवकरच नक्की येतील. कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. तीच तर खरी मेख आहे ना. ती आता जर मी सांगितली तर त्याचा काही त्याचं गांभीर्य राहणार नाही. त्याच्यामुळे एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे, योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्याकरता एक जागा राखीव. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.